आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा समर्थ आणि तितू भाग 4। दुसरा दिवस उजाडला। कदाचित आजचा अटीतटीचा दिवस असेल, प्रकरणाचा शेवट होणार असेल, पण कोणत्या मार्गाने कधीच सांगता येत नसे। समर्थांनी चित्राला लवकर जेवून घ्यायला सांगितलं आणि जेवणानंतर झोपीची गोळी दिली। चित्रा संध्याकाळचे 6 वाजेपर्यंत झोपेतच होती। त्या संध्याकाळी समर्थांनी त्यांची ती मागची खास खोली उघडली। मी आत पाय टाकताच मला तो नवाच उग्र कडवट दर्प जाणवला। माझ्या मागोमाग चित्रा आत आली। मला वाटतं तिच्या सहनशक्तीलाही आता मर्यादा आली होती। चित्रा, तिच्या खांद्याला हलके स्पर्श करीत समर्थ म्हणाले, आत्तापर्यंत तू दाखवलेलं धैर्य खरोखरच कौतुकास्पद आहे। मी तुला वचन देतो की आजची रात्र उलटली की त्यानंतर तुला पुन्हा कधीही कसलाही त्रास होणार नाही। त्यांनी दाखवलेल्या खुर्चीवर चित्रा आज्ञाधारकपणे बसली। खोलीच्या भिंतीपाशी एका बसक्या स्टूलावर पांढऱ्या वस्त्राने काहीतरी आच्छादलेलं होतं। त्यावरचा कपडा समर्थांनी दूर केला। स्टूलावर एका स्त्रीचा बैठ्या पवित्र्यातला पुतळा होता। लाकडांचा, मेणाचा, चिंध्यांचा, शाडूचा, कशाचा होता समजत नव्हतं। पुतळ्याच्या चेहऱ्याचं चित्राच्या चेहऱ्याशी जराचं साम्य होतं। चित्रा, त्या तितूला आपण आज रात्री एका सापळ्यात पकडणार आहोत। तुझ्याबद्दल त्याच्यात एक आंधळा अविचारी संताप आहे। मी आता जे काही करणार आहे त्याने गोंधळून जाऊ नकोस। आप्पाला हे परिचित आहे। समर्थांनी चित्राच्या 10ही बोटांची नखं कापली। ते नखांचे तुकडे त्या पुतळ्याच्या बोटांच्या शेवटी रोवले। समर्थांनी चित्राच्या केसांपैकी काहींच्या लहान लहान बटा कापून घेतल्या। त्या पुतळ्याच्या डोक्यावरील कृत्रिम केसात बसवल्या। चित्रा, आता जरा दुखणार आहे हं, असं म्हणत त्यांनी एक सुई तिच्या बोटात टोचली। त्या लहान जखमेतून ठिपकणारं रक्त एका लहानशा बाटलीत गोळा करून ते त्या पुतळ्यावर ठिकठिकाणी लावलं। त्या लाल डागांनी त्या साध्या पुतळ्यात एकदम एक भेसूरपणा आला। एक कांद्याचा तुकडा चित्राच्या नाकापाशी नेताच तिच्या डोळ्यातून खळाखळा पाणी वाहायला लागलं। ते कापसाने टिपून त्यांनी त्या ओल्या कापसाने पुतळ्याचे बटबटीत डोळे ओले केले। खोलीत एका अपूर्ण वर्तुळात एक आराम खुर्ची होती। चित्रा, समर्थ म्हणाले, आता तू या आराम खुर्चीत बसायचं आहेस आणि कोणत्याही कारणासाठी जागा सोडायची नाहीस, समजलं ना? काहीही झालं तरी जागचं हलायचं नाही, समजलं? जा आता बस खुर्चीत। चित्रा त्या खुर्चीत बसताच समर्थांनी खुर्ची भोवतीचं वर्तुळ पूर्ण केलं। आप्पा, एव्हाना तुला कल्पना आलीच असेल, तो तितू चित्राकडे येईल, पण खरी चित्रा त्याला दिसणार नाही, जाणवणार नाही। तो त्या पुतळ्याकडेच वळेल। मग पाहू काय होतं ते। हे रात्री 11च्या सुमारास व्हावं असा अंदाज आहे, पण कशाची शाश्वती नाही। आपण आधीपासूनच तयार आणि सावध असावं हे चांगलं। आणि त्यांचे शब्द किती तंतोतंत खरे ठरले। त्यांचं बोलणं संपतं न संपतं तोच खोलीत मधमाशांचा एखादा प्रचंड थवा घुसल्यासारखा जाणवला। प्रचंड डोकं भणभणून सोडणारा आवाज घुमायला लागला। खोलीतला प्रखर प्रकाश एकाकी मंदावल्यासारखा वाटला। तो तितू आला होता, आपल्या सर्व शक्तीनिशी आला होता। त्याच्या त्या उत्पाती वावटळीत आम्ही, अर्थात विशेषतः मीच सापडलो होतो। अगदी मागे एक विचार होता, सुदैवाने चित्रा सुखरूप आहे, ती यातून बचावणार आहे। मग त्या तितूची वावटळ घोंगावत सभोवती आली। या तितूची निर्मिती कोणत्या परक्या आणि विकृत अवकाशात झाली होती कोणास ठाऊक, पण तो आपल्याबरोबर आपली विकृती घेऊन आला होता। तिचा ठसा आसपासच्या जगावर उमटत होता आणि पाहता पाहता ओळखीचा परिसर अनोळखी होऊन जात होता। वस्तूंचे आकार, बाह्यरेषा, रंग, परस्पर परिमाणं सर्व काही बदलत होतं। कीटकांना म्हणे लक्षावधी भिंगांचा डोळा असतो, त्यांना सृष्टी कशी जाणवत असेल, पण हे तर त्याहूनही वेगळं, विचित्र, भीतीदायक होतं। रंग, वास, आवाज, स्पर्श सर्व जाणीवांचीच गफलत होती। मग समजलं, इतर जड वस्तूंबरोबर
माझा मेंदू त्या तितूच्या विकृत प्रभावाखाली गेलेला आहे. झळकणारे, डोळे दिपवणारे रंग, शरीराला सर्व दिशांनी जाणवणारे मऊ, खरखरीत ओले, गरम गरम टोचरे चिकट स्पर्श, एकाच वेळी मधुर आणि कर्कश वाटणाऱ्या, सर्व सप्तकांतून स्वैर फिरणाऱ्या स्वरमालिका. मी त्यात पुरा हरवून जात होतो. आप्पा, एक गंभीर आवाजातली हाक कानावर आली. सर्व कोलाहल थांबला. जणू हवेत असंख्य फडफडते, चकचकते, रंगीबिरंगी कागदाचे कपटे तरंगत होते. ते खाली बसले. नजर साफ झाली. किती वेळ गेला होता मला माहीत नाही. मी होतो तिथेच उभा होतो. समोर समर्थ उभे होते. रिंगणात खुर्चीत चित्रा बसली होती. समोर तो निर्जीव पुतळा होता. निर्जीव? त्याच्यावरून पुढे गेलेली नजर झटक्यात मागे आली आणि त्याच्यावर खिळली. पुतळ्यात काहीतरी बदल झाला होता. शब्दात मांडता येत नव्हता, पण झाला होता खास. नजर त्या बटबटीत डोळ्यांवर खिळली. मघा ते चमकत होते, कारण तिथे समर्थांनी चित्राच्या डोळ्याचं पाणी लावलं होतं. पण अजूनही ते चमकत होते. ती चमक नुसत्या ओल्या पाण्याची वाटत नव्हती. जणू आतूनच एक प्रकारच्या रसरसत्या चेतनेने ते उजळून निघाले होते. आप्पा, मागे सर. समर्थांचा आवाज परत आला. आधी पायांना गतीच देता येईना. खूप दिवस न फिरलेलं चाक गंजून जावं तसे पाय निकामी झाले होते. मोठ्या प्रयासाने मी एक पाऊल मागे घेतलं आणि एक पाऊल, आणखी एक. हालचालींवरचं बंधन एकदम गळून पडलं. माझ्या हालचाली मोकळ्या झाल्या. मी समर्थांपाशी येऊन उभा राहिलो. खोलीतला तो मोठा गूं 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 असा आवाज थांबला होता. आता खोलीत एक वेगळी स्तब्धता होती, निश्चलता होती. आवाज, हालचाली, सर्व काही गोठलं होतं. वादळापूर्वीच्या शांततेसारखं. वादळ येणारच होतं, अपरिहार्य होतं. समर्थांच्या सहवासात मी किती विलक्षण, अविश्वसनीय, भयानक गोष्टी पाहिल्या आहेत. पण दरवेळी काहीतरी स्तिमित करणारं, अगदी अकल्पनीय असं समोर येतच असतं. खोलीतली ती विलक्षण स्तब्धता भंग पावली. आधी हालचाल झाली. चित्राचा तो बैठा, ओबडधोबड पुतळा जागच्या जागी हालायला लागला होता. आधी डोळ्यांची उघडझाप, मग मानेची लहानशी हालचाल, मग हातांची हालचाल सुरू झाली. त्या माती, चिंध्या, भुसा, लगद्याच्या निर्जीव द्रव्यात हुकमत कशी चालत होती, त्यात ही मानव सदृश्य हालचालींची शक्यता कशी निर्माण झाली होती, हे माझ्या आकलनापलीकडचं होतं. पण मी या हालचाली पूर्वी पाहिल्या आहेत. सेलवरची प्रचंड शिळामूर्ती माझ्या डोळ्यांसमोर संहारासाठी वेदीवरून उतरली होती. मार्तंडच्या खुर्चीच्या हाताच्या शेवटाशी असलेला लाकडी चिता माझ्या देखत खिंकाळत होता. शेरबच्या त्या 3 चिंध्यांच्या हिडीस बाहुल्या माझ्या वाटेत येऊन उभ्या राहिल्या होत्या. पण म्हणून त्या अनैसर्गिक हालचालीतली भयानकता थोडीच कमी होत होती. तो पुतळा उभा राहिला तेव्हा त्याच्यातला विकृत, बेढपपणा खऱ्या रूपात दिसला. जाड बसके वाकडे पाय, जाड पोटापासून एकदम निमुळते होत गेलेले खांदे आणि डोकं, पण त्यात हास्यास्पदता मुळीच नव्हती. चेहऱ्यावरचे डोळे अंगारासारखे लाल झाले होते, आग ओकत होते. ते भयानक ध्यान स्वतःभोवती 5-7 वेळा गरागरा फिरलं आणि मग चित्राच्या दिशेला सरकलं. रिंगणाच्या आत खुर्चीवर चित्रा अगदी ताठ बसली होती. शरीराची तिने अगदी लहानशी मुटकुळी करून घेतली होती. विस्फारलेले डोळे तिच्यापासून 2-3 फुटांवर उभ्या असलेल्या त्या भयानक आकारावर खिळले होते. ते तिच्या रिंगणाबाहेर उभं होतं. त्याला शेवटी चित्रा दिसली होती. कोणत्या तरी अगम्य मार्गाने त्याला कळलं होतं की त्याला त्या रिंगणात प्रवेश नाही. संतापाने त्याचा अक्षरशः थैथयाट चालला होता. घशातून गुरगुरल्याचा, फिसकारल्याचा, खिंकाळण्याचा आवाज येत होता. एखाद्याला भीती दाखवण्यासाठी करतो तसंच ते मधूनच आपले दोन्ही हात ख्याव असा आवाज करीत चित्राच्या रोखाने पुढे नेत होतं. दरवेळी चित्रा दचकून मागे सरत होती. तिला भीती दाखवून रिंगणाबाहेर काढण्याची त्याची खटपट उघड दिसत होती. खुर्ची सोडायची नाही ही समर्थांची सूचना, आज्ञाच. चित्रा ध्यानात ठेवील अशी मी मनातल्या मनात आशा करीत होतो. त्याच्या या वाकुल्या आणि मरकट चेष्टा समर्थ शांतपणे पाहत होते. आप्पा, ते शेवटी म्हणाले. शेवटी हा तितू पशूच्याच पातळीचा आहे. त्याला एव्हाना हे समजलं आहे की त्या रिंगणात त्याला प्रवेश नाही, पण त्याला अजून हे समजलं नाही
की या खोलीतून त्याला बाहेर पडता येणार नाही. आपण एका दुहेरी सापळ्यात सापडलो आहोत हे त्याला अजून उमगायचं आहे. मग पहा, चित्राच्या रिंगणाभोवती 4-5 चक्रा घालून झाल्यावर ते सपाट्याने वळलं आणि खोलीच्या दाराकडे निघालं आणि दारापाशीच एखाद्या अदृश्य भिंतीला धडक बसल्यासारखं आपटलं आणि परत खोलीत फेकलं गेलं. पशुपातळी. समर्थ म्हणाले होते तेच खरं होतं. त्याने पुन्हा पुन्हा दारातून जायचा प्रयत्न केला. दरवेळी त्या अडथळ्यावर आपटून ते खोलीत मागे फेकलं जात होतं. शेवटी त्याला उमगलं की या दारातून त्याला सुटका नाही किंवा झगडल्याशिवाय सुटका नाही. आता ते खोलीत वळलं. अगदी स्पष्ट जाणीव झाली की ते आता आसपासच्या परिस्थितीचे निरीक्षण करीत आहे. समर्थ अजून होते तसेच शांतपणे उभे होते. नेहमीचा तो संघर्षाचा क्षण आला होता. हा तितू समर्थांच्या अपेक्षेपेक्षा आधीच हजर झाला होता. कदाचित त्यांना संपूर्ण तयारीला अवधी मिळाला नसेल, पण आजवर ते कधीही संघर्षापासून मागे हटले नव्हते आणि अर्थात आत्ताही हटणार नव्हते. उलट त्यांच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य आलं होतं. मी समर्थ आहे, इथे आहे. तितू. समर्थ हलक्या आवाजात म्हणाले. कोण समर्थ? त्या पुतळ्याच्या निर्जूत तोंडून एक भसाडा आवाज आला. मी समर्थ वगैरे जाणत नाही. मला चित्रा हवी आहे. मला चित्रा हवी आहे. चित्रा तू विसर, प्रभाकरही विसर. इकडे पहा तितू. मग ते सावकाश सावकाश समर्थांच्या दिशेने वळलं. बेढप पावलांवर बेडौल गतीने चालत चालत त्यांच्यासमोर येऊन उभं राहिलं. त्या दोघात केवढा विरोधाभास होता. समर्थ शांत आणि निश्चल, तर ते थरथरत फिसकारे सोडणारं. ते समर्थांचं निरीक्षण करीत होतं. पण कोणत्या मार्गांनी? त्या पुतळ्याच्या डोक्यात तर माती, चिंध्या, लगदा, काथ्या होता. चकाकते वाटणारे डोळे एकदम लाल झाले. त्याच्या आसपास हिरवट निळसर प्रकाश लवलवायला लागला आणि एकाकी खोलीतले 3ही दिवे फाड फाड आवाज करीत फुटून खळखळत खाली पडले. रिंगणातल्या खुर्चीत बसलेली चित्रा दबक्या आवाजात किंचाळली. जागची हलू नकोस चित्रा. समर्थांची करडी आज्ञा त्या अंधारात घुमली. त्या पुतळ्याभोवती हिरवट प्रकाश लवलवत होता. अगदी उघड दिसत होतं की काहीतरी त्या पुतळ्याची जड बंधनं तोडून बाहेर पडायची, सुटायची खटपट करीत आहे. समर्थांचा हात माझ्या खांद्यावर आला. आप्पा, हे घे, गळ्यात घाल. त्यांच्या हातात एक ताईत होता. तो आता पुतळा फोडून बाहेर येणार आहे. मग खोली जरा धोक्याची होणार आहे. भिंतीपाशी उभा राहा आप्पा. समर्थ म्हणाले. मी ताईत गळ्यात घातला. ताड असा आवाज होऊन पुतळ्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या आणि हिरवट निळी आग मुक्त स्वैर होऊन खोलीत वावरायला लागली. त्याला सूचक असा एक अर्धमानवी आकार होता. कदाचित तो कृत्रिम असेल किंवा इतका काळ मानवी शरीरात वास केल्यानंतरचा तात्कालिक ठसाही असेल. पण अशी भावना होत होती की 7-8 फूट उंचीचं काहीतरी लाल लाल डोळ्यांनी आपल्याकडे वाकून निरखून पाहत आहे. मोठी जीवघेणी परीक्षा खरी. आप्पा, तू या खोलीत आहेस म्हणून मी तुला दिसतो आहे. या अवकाशात काहीही लपून राहू शकत नाही. बाहेर तो दिसणारच नाही. प्रभाकर खेरीज इतर कोणालाही तो दिसलाच नव्हता. त्याला दिसला हा त्याच्या वेड्या वडिलांचा वारसा होता. एक मानसिक संसर्गजन्य विकार समज. आणि मग माझ्या खांद्याला एक स्पर्श करून समर्थ त्या तितूला सामोरे गेले. मला माहीत आहे तू कोठून आला आहेस. ते शांत आवाजात बोलत होते आणि पुढे पुढे जात होते. आता एवढ्यात नाही, फार फार पूर्वी आला आहेस. तुझ्या स्पर्शाने मानवांचे पशु बनतात, नाहीतर ठार वेडे बनतात. हजारो वर्षात तू किती बळी घेतलेस याची गणनाच नाही. आता तुझा अंत आला आहे. ते पुढे चालले होते. असं वाटलं होतं की तो मागे सरणार नाही, तसाच उद्दाम उभा राहणार आहे. पण शेवटच्या क्षणी तो मागे सरला. मग मागेच सरत गेला, खोलीची भिंत येईपर्यंत. मग मागे सरायला जागाच नव्हती. मग झगडण्या वाचून पर्यायच नव्हता. ओ, ते आवाज, त्या किंचाळ्या, त्याची स्मृती फार फार मागे जात होती. असंख्य जीवांचे हाल आणि यातना कधी करता कधी भोगता त्यात साठवलेल्या होत्या. निडरधाल क्रम्यागॉणांच्या अर्धार्थी हुंकारापासून ते मानवाच्या आजच्या सुसंस्कृत समाजापर्यंतच्या सर्व काळातले प्रतिनिधी त्यात होते.
कधी तो राजा, महाराजा, सम्राट होता, कधी तो रक्तपिपासू देव होता, कधी रानातला राक्षस होता, कधी गुहेतला गुप्त अंधारातला मिनोटार होता. त्या विलक्षण खोलीतल्या अवकाशात समर्थांच्या त्या खास अगरबत्त्यांच्या प्रभावाखाली माझ्या समजेचं रूपांतर अभिज्ञात झालं होतं. जाणीवेचा पट विस्तारला होता. त्रिमित विश्वाचं रूपांतर बहुमित विश्वात झालं होतं. मेंदूतले प्राचीन संदर्भ माझ्यासाठी खुले झाले होते. काही क्षणांपुरती जाणीवेच्या हजारो खिडक्या उघडल्या होत्या. ज्ञानाचा हा असह्य अजस्त्र लोट माझ्यावरून जात होता. त्या क्षणी सर्व काही समजलं होतं. आता त्यातलं फारच थोडं लक्षात आहे आणि जे आहे ते शब्दात मोजताच येत नाही. समर्थांनी त्याचा नाश केला ही एकमेव सत्य घटना आहे. ती हिरवट आग मंदावली, काजळली, धुरकटली, विझली. क्षणभर जमिनीवर काळ्या राखेचा सडा पडला. पण त्याचंही अस्तित्व अत्यंत अल्पकालीन होतं. काळाला तिथून फार फार फसवलं होतं. त्यात ते अभद्र अवशेष विलीन झाले. खोलीत मागे काहीही राहिलं नाही. भिंतीला टेकून उभा असलेला मी, खुर्चीत मागे कललेली चित्रा आणि अर्थात मध्यभागी समर्थ. पुढील कथा चित्रा वसिष्ठ सांगत आहे. समर्थांनी मला त्या खुर्चीत बसवलं होतं. आधी मला सर्व खोली स्पष्ट दिसत होती, पण मग खुर्चीभोवती एखाद्या धुसर काचेसारखं अर्धपारदर्शक असं एक आवरण तयार झालं. मला बाहेरचं अगदी अस्पष्ट दिसत होतं आणि एकाकी खोलीत लखलखाट झाला. तो तितू आला होता. समर्थांनी माझ्यासारखीच एक मोठी बाहुली बनवली होती. त्या बाहुलीत तो आला होता आणि उठून माझ्या रिंगणाभोवती फेऱ्या घालत होता. एकदम हात पुढे करून, फिसकारून मला भीती घालत होता. एकदा असह्य होऊन मी खुर्ची सोडून समर्थांच्याकडे आधारासाठी पळणार होते. अगदी शेवटच्या क्षणी समर्थांची सूचना आठवली. काहीही झालं तरी ती खुर्ची सोडायची नाही. जीव मुठीत घेऊन मी तशीच बसून राहिले. मग एकाकी खोलीतले सर्व दिवे गेले. गडद अंधार झाला. दिसत होता तो फक्त त्या तितूचा हिडीस हिरवट निळा आकार. पुन्हा एकदा समर्थ ओरडले, जागची हलू नकोस चित्रा. बाहेर काहीतरी भयानक होत होतं. कदाचित माझं सारं भविष्यच पणाला लागलं असेल. पण मी त्या रिंगणात गच्च बसून होते. किती वेळाने कोणास ठाऊक. खोलीत प्रकाश पसरला. समर्थ आणि ते आप्पा रिंगणाबाहेर उभे होते. माझ्याकडे पाहून हसत होते. ये चित्रा, आता बाहेर ये. सर्व काही ठीक झालं आहे. थकल्या शरीराने मी बाहेर आले. आम्ही दिवाणखान्यात बसलो होतो. कॉफी घेत होतो. रात्रीचे 10 वाजले होते. तेवढ्यात फोन खणखणला. आप्पांनी फोन घेतला. समर्थ, फोनवर डॉक्टर दिवाकर आहेत. समर्थांनी फोन घेतला. सर्व वेळ डॉक्टरच बोलत होते. समर्थ फक्त हो का, असं शक्य आहे, असं एवढंच मधून मधून बोलत होते. ठीक आहे, अवश्य या, असं म्हणून त्यांनी फोन खाली ठेवला. ते आमच्याकडे वळले तेव्हा हसत होते. चित्रा, खुर्चीत परत बसत ते म्हणाले, तुला काही चांगल्या बातम्या सांगायच्या आहेत, पण आधी मनाची तयारी कर. त्या तितूचा मी आत्ता एवढ्यातच नाश केला आहे, पण तो आपला वारसा मागे ठेवून गेला आहे. फक्त त्यात अनिष्ट काही नाही, सर्व चांगलं आहे. तेव्हा नीट लक्ष देऊन ऐक. प्रभाकरांचा निश्चेष्ट देह तू खाली घेतलास आणि लगोलग या तितूने त्यात प्रवेश केला. वेळ फार महत्वाची गोष्ट. त्याला इतकी घाई झाली होती की प्रभाकर खऱ्या अर्थाने मृत होण्याचीही त्याने वाट पाहिली नाही. चित्रा, तथाकथित वैद्यकीय मृत्यूनंतरही शरीरातल्या प्रत्येक अवयवाला काही काळ चेतना असते. योग्य ती मदत मिळाली तर पुन्हा सजीव कार्यक्षम होण्याची शक्यता असते. बुडालेला माणूस काही वेळानेही शुद्धीवर येतो. हृदयक्रिया बंद पडून मृत झालेला माणूसही काही वेळा कृत्रिम श्वसनाने, काही वेळा विजेच्या शॉकने, काही वेळा इंजेक्शनने परत भानावर येतो. प्रभाकरचं शरीर अशा काठावरच्या अवस्थेत असतानाच या तितूने प्रवेश घेतला. ते शरीर सचेतन झालं. चित्रा, प्रभाकर मृत नव्हता, फक्त त्या परक्या प्रभावी शक्तीचा गुलाम झाला होता. त्याची अस्मिता एका कोपऱ्यात असहाय होऊन अडकलेली होती. चित्रा, आता तो खऱ्या अर्थाने बरा झाला आहे, शरीराने आणि मनानेही. मी खुर्चीतून ताडदिशी उभी राहिले. हे असह्य होतं. चित्रा,
स्वतःला सावर, शांत हो. आणखीही काही गोष्टी तुला सांगायच्या आहेत. तुझ्या काकांचा आणि डॉक्टर दिवाकरांचा तुझ्या सांगण्यावर कधीच विश्वास बसला नाही. आता तर त्यांची खात्रीच झाली आहे की प्रभाकर काही दिवस एक प्रकारच्या सायकोटिक स्टेजमध्ये होता आणि आता खऱ्या अर्थाने सुधारला आहे. प्रभाकर सुखरूपपणे माणसात परत आला आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. त्यांचा विश्वास बसतो का नाही याला अजिबात महत्त्व नाही आणि त्यांना काही पटवून देण्याची मला जरुरी वाटत नाही. त्यात मला स्वारस्यही नाहीच. चित्रा, जे झालं ते आपण पाहिलं आहे. त्यातला काही भाग तुला कळला असेल, काही तुझ्या अकलना पलीकडचा आहे. देवाचे आभार मान की तुला तुझा प्रभाकर सुखरूपपणे परत मिळाला. ते उद्या येत आहेत, प्रभाकरला घेऊनच येत आहेत. मला सर्व काही असह्य झालं. खोली माझ्याभोवती फिरायला लागली. मला वाटतं माझी शुद्धच हरपली असली पाहिजे. मी जेव्हा भानावर आले तेव्हा दिवाणवर झोपलेली होते. समर्थ आणि आप्पा दोघंही शेजारी खुर्च्यांवर बसले होते. तुला एकदम सांगावं लागलं, पण माझा नाईलाज होता चित्रा. समर्थ म्हणाले, तुला अत्यंत सांभाळून आणि जबाबदारीने वागावं लागणार आहे. 2 गोष्टी ध्यानात ठेव. पुन्हा प्रभाकरला तसा काही भास झाला तर समज की हे एक मानसिक पुनरावर्तन आहे. मागच्या स्मृतीचीही स्मृती आहे. त्यात काहीही धोका नाही. कारण माझ्यावर विश्वास ठेव. त्या तितूचा संपूर्ण नाश झाला आहे. दुसरी गोष्ट, प्रभाकरशी सवडीने संपूर्ण चर्चा कर आणि तुमच्यातला हा तितूचा पडदा एकदा आणि कायमचाच निकालात काढ. त्यांनी मला काहीतरी औषध दिलं असलं पाहिजे, कारण मला लागलीच गाढ आणि शांत झोप लागली. सकाळी जाग आली तेव्हा आपण आहोत कोठे हे क्षणभर ध्यानातच येईना. सारखं वाटत होतं काहीतरी महाविलक्षण घडणार आहे. कानांवर आवाज आले आणि त्यांच्यातला एक, जो आवाज पुन्हा कधीतरी कानावर येणार नाही अशी मनाने खात्री बाळगली होती. तो आवाज प्रभाकरांचा आवाज. माझं सर्व अंग थरथरत होतं. डोळ्यांपुढे काजवे चमकले होते. कॉटची कडं हातांनी घट्ट धरली. शरीर हळूहळू भानावर आलं. समर्थांनी कालच कल्पना दिली होती. त्यांचा शब्द पाळायला हवा होता. संयमाने आणि जबाबदारीने वागायला हवं होतं. मी सावकाश उठून बसले. केस सारखे केले. पदर सारखा केला. पाऊल करीत बाहेरच्या खोलीत दाराशी आले. समर्थांचं तिकडे लक्ष असावं. त्यांना माझी हालचाल दिसली. जरा थांब हं, असं म्हणत ते उठले. खोलीत आले. माझ्याकडे त्यांनी काही वेळ निरखून पाहिलं. मग ते अत्यंत मोकळेपणाने हसले. चित्रा, आता सर्व अडचणी मागे गेल्या आहेत. जा, तुझे प्रभाकर आले आहेत, त्यांना भेट. मात्र मी काल सांगितलेलं सतत लक्षात ठेव. मी बाहेरच्या खोलीत आले. आतल्या खोलीच्या मानाने बाहेरचा प्रकाश लखलखीत होता. आधी मला काहीच दिसेना. स्वतःभोवती हेलावणारी खोली हळूहळू स्थिरावली. समोर काका बसले होते. त्यांच्या शेजारी डॉक्टर दिवाकर होते आणि त्यांच्या शेजारी प्रभाकर होते. खुर्चीचे हातांनी घट्ट धरून माझ्यावर नजर रोखून बसले होते. मी सावकाश त्यांच्याजवळ गेले. त्यांच्या नजरेत अगदी खोलवर पाहिलं. मनातल्या सर्व शंका गेल्या. वेड्याच्या, कदाचित मृत्यूच्याही काळ्या गर्तेच्या काठावर गेलेले माझे प्रभाकर परत आले होते. सही सलामत, सुखरूप, सुस्थितीत परत आले होते. माझी नजर काकांवरून डॉक्टरांवरून गेली आणि दारापाशी उभ्या असलेल्या समर्थांवर गेली. त्यांच्या नजरेत एक मूक प्रश्न होता. मी हसून मान हलवली. हो. मग मी काका आणि डॉक्टर दिवाकरांकडे वळले. मी म्हणत नव्हतो, काकांनी सुरुवात केली. मी आधीपासूनच म्हणत होतो. नंतर डॉक्टर दिवाकर बोलायला लागले. मी त्यांचं सर्व म्हणणं शांतपणे हसत ऐकून घेतलं. त्यांच्या एका विधानालाही हरकत घेतली नाही. त्यांचा आवेश ओसरला. डॉक्टर दिवाकर चाणाक्ष होते. ते माझ्याकडे आणि समर्थांकडे आलटून पालटून पाहत होते. ही डबल रिकव्हरी मला रहस्यमय वाटते. ते शेवटी म्हणाले, काहीतरी झालं आहे ना चित्रा? काय झालं आहे सांग. मी एकवार समर्थांकडे पाहिलं आणि म्हणाले, हो, काहीतरी झालं आहे डॉक्टर. तुम्ही माझे प्रभाकर मला परत दिले आहेत. यापेक्षा आणखी भाग्याची गोष्ट कोणती असेल? तुमचे ऋण मी कसे फेडू?
त्या चाणाक्ष माणसाचं समाधान झालं नाही. पण शेवटी खांदे उडवीत ते म्हणाले, वेल, ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. काही वेळाने आम्ही समर्थांचा निरोप घेतला. 2 दिवस मी व प्रभाकर काकांकडे राहणार होतो. मग परत आमच्या घरी जाणार होतो, जेथे माझ्यासाठी माझं खरं आयुष्य थांबलं होतं. फार पूर्वी स्वप्नात पाहिलं होतं. मध्ये काजळल्यासारखं वाटलं होतं. आता सुवर्णासारखं झळाळत होतं. मी आणि माझे प्रभाकर. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची ही कथा होती, समर्थ आणि तितू. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.